हो झाले बरं का शेट. तू डोक्यात जरा येडा आहे का? सकाळपासून तुला 4 वेळा फोन केला मी, प्यायला जायचंय फोन का नाही उचलीत तू? आणि हे कोण आहे पत्राबोडी माझ्या एवढी रागाने बघ. अरे मा बाप आहे. सॉरी काका, मी आपलं ते चहा प्यायचं बोलतो तो. कळलं मला तुम्हाला काय प्यायचं ते. आम्ही जेवण इथे केलेले करायचंय पण लिमिट मध्ये करायचं. उगाच पोरांनो दबाव आणायचा, पोरं अजून वायपट होणार. मला फ्रेंडली राहायला आवडतं. हा काका. सारखं काका काका काय करतो? अरे मित्र आहे का समज, भिकाजी नाव मा कळलं का? हा बापा कळलं त्याला. चला चला बरं जाऊ का बाळा? हा बिका काका. बिका. हा हे आमचे ए चल ना कॉलेजला जाऊन येऊ जरा. नको नको ये जाऊ, मला काम आहे जरा. एक काम करते भिकाला पाठव. भिका. शुभे ले नको नाटकी करू बरं का. हॅलो आमच्या कुठे रे? चल ना कपडे घ्यायला जायचं होतं. कुठं जायचंय रे? अरे ते साकनला नवीन मॅक्स आउटलेट नाही का झाले तिथे? आम्ही जरा बाहेर चाललोय, थोड्या वेळाने जाऊ. मग तुला नसतं न्यायचं, मग बिका जिल्हे पाठवून. तुम्हाला काय शुभे पुढे काय बोलायची गरज होती का? 4 चौकामध्ये सारखे ते मला भिका 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 म्हणत असते. आता मला फोन करून म्हणते चल कपडे घ्यायला, नाही तर भिकाला पाठव. असं म्हणलं का तुला तू? हा बरं थांब मी जातोय असं कपडे आणायला आणि त्याचा खंडच जिरतो. तुला काय एकदा मित्र आहे का वाघ म्हणलोय, तू तर माझं करायला लागला. सारख्या काय करतो? आपल्या बापाच्या वयाचं जरा बांधून ठेव. अरे कान पाडत. बरं सॉरी पप्पा. मित्राची पप्पा म्हणजे माझे पप्पा. काय रे भिका? बाळा मम्मी आहे का? हा आहे ना. तर एक काम कर, 10 रुपये घे आणि दूध घेऊन ये. आणि जरा लांबून आणि टाइम लाव. अरे थांब ना बाळा, येऊ दे मला घरात. अरे, असं करतात का पप्पाला? सोड.